कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असा मी एकत्रितरित्या लढणार आहोत। 2 वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची म्हणजे महाविकास आघाडी प्लस मनसे या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टीचा फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेलं आहे। परंतु उद्या सगळे पिक्चर क्लिअर। पण सर महायुतीतले सगळेच पक्ष जे इतर पक्ष आहेत त्यांनी एक अख्खा राऊंड जो आहे प्रचाराचा पूर्ण केलेला आहे। महाविकास आघाडी कुठेच नाहीये। कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आता इतका उशीर का होतो? काय कारण असेल उशीर होण्याचं कारण म्हणजे आपल्याला कल्पना असेल आम्ही इथे महाविकास आघाडी म्हणून कमी आहोत। खरं म्हटलं तर सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोडाफार का ना सुद्धा उशीर होतो, आम्हाला वेळ लागतो। परंतु विचाराने आम्ही पाहतो तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे आमचा लाभ कसा होईल या सगळ्या गोष्टींची चर्चा विनिमय करून मगच आम्ही तो उद्यापर्यंत निर्णय घेणार आहोत। या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक जी झालेली आहे तुम्ही म्हणताय तर या संदर्भात किती उमेदवार तुम्ही सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहात का? नगराध्यक्ष पदासाठी कुठला चेहरा आतापर्यंत फायनल झाला आहे का? साधारणतः बघा 25 ते 30 ठिकाणी उमेदवारांची नावं आलेली आहेत। मग त्याच्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील, काही काँग्रेसची आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारे आतापर्यंत साधारणतः 25 ते 30 लोकांची नावं आलेली आहेत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते सुभाष पवार त्यांचा आता भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं स्थानिक आमदारांनी म्हटले, खरं आहे का? नाही, अजून प्रवेश तर झाला नाही, परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात। त्यांना शुभेच्छा, जर आमच्याकडे राहिले तरी चालेल आणि जात असेल तर शुभेच्छा। देशामध्ये पाहतोय महायुतीचं सरकार आहे, राज्यातही महायुतीचं सरकार आहे, परंतु बदलापूर शहरात समीकरण जे आहे ती वेगळी आहे। शिवसेना स्वबळावर लढते, याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे नेमका? देशात राज्यात महायुतीची सत्ता आहे, बदलापूरमध्ये महायुतीची भांडणं आहेत, आपण पाहिलं असेल। बघूया आपण, एक नक्कीच आहे सध्या तरी त्यांच्यासाठी वातावरण पोषक जरी असलं तरी सुद्धा आम्ही देखील महाविकास आघाडी मनसे म्हणून लढतोय। बदलापुरातील काही महत्वाचे मुद्दे जे आम्ही काढलेले आहेत आणि ते मुद्दे घेऊन लोकांसमोर आम्ही जाणार आहोत। मनसेसोबत युतीची काही चर्चा सुरू आहे का? हो, मनसेसोबत युती होईल आमची।